नांदेडच्या नायगावमध्ये नागरिकांचा संताप आज अक्षरशः रस्त्यावर उतरला। घरगुती गॅस मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट रिकामा गॅस टाक्याच रस्त्यावर फेकल्या आणि राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात जोरदार रोष व्यक्त केला। या आंदोलनामुळे नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाहतूक तब्बल तासभर विस्कळीत झाली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात गॅस वितरण व्यवस्थेच्या कथित हलगर्जीपणाविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय। शहरातील डॉक्टर हेडगेवार चौकात शेकडो नागरिकांनी रिकामे गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवून आणि फेकून चक्का जाम आंदोलन सुरू केलेत। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही जवळपास 1 तास ठप्प झाली। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला। नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर वितरणात मोठा विलंब होत आहे। ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आणि OTP प्राप्त झाल्यानंतरही तब्बल 10 ते 15 दिवस गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। गॅस वितरणात होणाऱ्या विलंबामुळे घरातील दैनंदिन कामांवर परिणाम होत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात। संतप्त नागरिकांनी तातडीने गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली असून अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। मिठाचं नाव नाही, साहेब म्हणाले OTP आली नाही, OTP ऑनलाईन झालं नाही। 4 दिवस झाला, सोमवारी केलं, शुक्रवार गेला, शनिवार गेला, रविवार गेला। आता मी म्हणाले की मला चिठ्ठ्या निघत, आम्ही गोरगरीब काय कष्ट करा साहेब, मजूर करून खावा। मालक दुनियाचे 60 वर्षाची माणसं आहे, करून का खावा की काय हेच OTP केलं। आम्हाला मंजुरी साहेब पंचायत द्या, तुमच्या हात जोडते, आम्ही नायगावच्या वासुदेवाचे आहोत, आमच्या गोरगरीबावर दया माया करा साहेब। एक काय 3-4 जात भीतर। तर नायगावमध्ये गॅस वितरणाच्या समस्येने आता आंदोलनाचं रूप घेतलं आहे। रिकामे सिलेंडर रस्त्यावर ठेवत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला। आता प्रशासन आणि गॅस एजन्सीकडून यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।